नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. आमच्या चॅनलला अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून ह्या अपडेट आपल्यापर्यंत असतील. तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमकडे राज्याचे लक्ष. बोगस मतदानावर होणार न्यायालयात सुनावणी. अमरावती येथे टॉवरवर चढला युवक. बुलढाणा सारंगपूर ग्रामपंचायत विरोधात आंदोलन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस दलाची तिरंगा बाईक रॅली. अकोला महापालिका सभेचे प्रक्षेपण बंद केल्याने विरोधक आक्रमक. पायऱ्यावर बसून केले आंदोलन. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता, जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपले हक्काचे न्यूज नेटवर्क म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज. बघूया आता सविस्तर बातमीपत्र. 2024च्या विधानसभा निवडणुकीतील अकोला पश्चिम मतदारसंघाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेने आता निर्णायक वळण घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 31 जुलै 2026 रोजी अकोला पश्चिम मतदारसंघाशी संबंधित निवडणूक कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर सीलबंद पेट्या उघडण्याची प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा मीना यांनी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघा सीलबंद पेट्या उघडण्याची प्रक्रिया केली. या प्रक्रियेसाठी सर्व राजकीय पक्षांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. भाजपा नेते तथा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी अकोला पश्चिमचे विद्यमान आमदार सजिद खान पठाण यांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 2024च्या निवडणुकीत अग्रवाल यांचा 1300 मतांनी पराभव झाला होता. या निवडणूक याचिकेतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे अकोला पश्चिम आणि बाळापूर या दोन मतदारसंघात 4000हून अधिक दुहेरी मतदान झाले होते आणि यामुळेच आपला पराभव झाल्याचा दावा अग्रवाल यांनी याचिकेत केलाय आणि त्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशाने ही प्रक्रिया राबवण्यात आली. याच्याच गोपनीय अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी न्यायालयात सादर करणार असून याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी, बेजबाबदार आणि गैरकारभाराविरोधात तसेच गावातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तक्रारकर्ते तथा आंदोलनकर्ते गजानन बोरकर विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. मात्र सध्या काहीच कारवाई झाली नसली. त्यामुळे अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली आहे. गेल्या 2 दिवसापासून हे आंदोलन सुरू असून 50 फूट पर्यंत हा तरुण वर बसला आहे. मला अडवलं तर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार असं या तरुणाने सांगितलं आहे, कारण तो दोर घेऊन टॉवरवर चढला आहे. सारंगपूर ग्रामपंचायतीशी संबंधित विविध अभिलेख व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी ते तातडीने सील करण्याची मागणी त्याने केली आहे. सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांनी अभिलेख व रेकॉर्ड सील करण्याबाबत योग्य ती कारवाई केली का याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गावकऱ्यांना मूलभूत पाणी पुरवठा व्यवस्थित उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असून या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी गजानन बोरकर, राहणार सारंगपूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. माझं आंदोलन मी 10 तारखेला विभागीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले होते किंवा 13 तारखेपर्यंत माझी दखल घेण्यात यावी, नाहीतर मी 14 तारखेला टावर आंदोलन करीन. तरी कुठलीच दखल घेतलेली नाही आहे आणि तात्काळ सरपंच, विस्ताराधिकारी, ग्रामसेवक, ऑपरेटर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण त्यांना मी 29 तारखेला टावर आंदोलन केलं होतं, 29/6. तर मी भार साखळे, शिवसाहेब यांच्या म्हणण्यानुसार खाली उतरलो, पण त्यांनी आजपर्यंत फक्त कागदोपत्रीच कारवाई केलेली आहे आणि त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. अभिलेख रेकॉर्ड सील करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांनी कुठलं रेकॉर्ड सील नाही केलं, काहीच नाही. आणि सरपंचांनी आरेरावी केली की माझं रेकॉर्ड कुठलं सील करायचं नाही आहे. तर विस्तार अधिकारी यांनी सरपंचांनी गोंधळ घातला आणि विस्तार अधिकारी हे पंचायत समितीला चालले गेले. त्यानंतर पंचायत समितीला विचारलं मी, तुम्ही त्या सरपंचावर आणि ग्रामसेवकावर काय कारवाई केली? त्यांनी हो केली, पण कुठलीच काही पर्याय मार्ग शोधला नाही. तरी माझी इच्छा आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी टावरच्या खाली उतरणार नाही. जय महाराष्ट्र.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं. देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच नागरिकांमध्ये राष्ट्रीय ध्वजाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. तिरंगा आपल्या अभिमानाचा, चला तो अभिमान रस्त्यावर दाखवूया या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत अकोल्यातील नागरिकांसह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला. रॅलीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयापासून करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त लहाणे तथा अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी तिरंगा बाईक रॅलीला हिरवी झेंडी दिली. ही रॅली लक्ष्मीबाई स्टेडियम चौक, सरकारी बगीचा, सिटी कोतवाली चौक, बियाणी चौक, अको स्टँड चौक, अग्रेसन चौक, दुर्गा चौक, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन चौक, हुतात्मा चौक, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिद्धी कॅम्प, जेल चौक मार्गे पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोहोचली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. एक तिरंगा एक अभिमान एक भारत या भावनेतून आयोजित या उपक्रमात संदर्भात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी माहिती दिली. अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण अचानकच बंद करण्यात आल्यामुळे विरोधकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. विरोधी प्रतिनिधींनी महापालिका सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढत या निर्णयाचा जोरदार निषेध केला. संसद आणि देश राज्यातील मोठ्या सभागृहांमध्ये वादविवाद होत असतानाही तिथे थेट प्रक्षेपण केले जाते. मग अकोला महापालिकेतच लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्याचं कारण काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. सत्ताधाऱ्यांचे कामकाज जर पारदर्शक आणि नियमानुसार असेल तर ते अकोलेकरांपासून का लपवले जात आहे? दाल में कुछ काला आहे म्हणूनच लाईव्ह प्रक्षेपण थांबवण्यात आले आहे का, अशी शंका विरोधकांनी व्यक्त केली आहे. आम्हाला समजलं की महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण यांनी बंद केलेलं आहे म्हणून. हे महानगरपालिका कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे काय जनतेला सांगायची गरज नाही आहे. जर त्यांचं जर असं म्हणणं आहे की बा सभागृहामध्ये वाद होतात, विवाद होतात, याच्यापेक्षा बी संसद मोठमोठ्या जे सभागृह आहेत त्यामध्ये सुद्धा वादविवाद होतात, पण ते लाईव्ह प्रक्षेपण होते. जर एवढं चांगलं काम जर सत्ताधारी करत असतील तर त्यांना अकोलेकरांना न दाखवायचं कारण काय? काही त्यांच्या मागं काळं पांढरचं नाही आहे, त्यामुळे त्यांनी लाईव्ह प्रक्षेपण बंद केलेलं आहे. आणि आज ठराव होता माननीय मुख्यमंत्री यांचा अभिनंदन ठराव हा जर भाजपा इतकी सत्ताधारी जर दाखवत नसतील अकोलेकरांना तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुमचं जर एवढं पारदर्शक काम आहे तर तुम्ही लाईव्ह दाखवायला पाहिजे आणि अकोलेकरांना समजायला पाहिजे की आपले निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं काय करतात. आज मुख्यमंत्र्यांचा सन्मान तोही अकोलेकरांना दिसू द्यायचा नाही, अशी ही भाजपाची सरदुटप्पी भूमिका. हे आपल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करताना आपल्याच अकोलेकरांना दाखवायचं नाही, हे काय उद्देश आहे? मी तर म्हणतो पूर्ण अकोले शहरात मोठे मोठे स्क्रीन लावून लावायचं, दाखवून जायचं. खरोखरच हा सन्मान करायचा आहे की फक्त कागदापुरती करायचा, हा प्रश्न भाजपासमोर उपस्थित झाला आहे. भाजपांना हा सोंग करायचं होतं तर हे सोंग स्वभावाच्या आतच करतात, हे सिद्ध झालेलं आहे. त्यांना लाईव्ह करायचं असतं तर त्यांनी पूर्ण अकोलेकरांना पहिल्यासारखं लाईव्ह केलं असतं. सर्वसामान्यातून निवडून आलेल्या लोकांचा पैसा कसा व्यर्थ होतो हे सामान्य दाखवायसाठी हे लाईव्ह प्रक्षेपण होतं. याची चुकीची प्रथा सुरू आहे, याचा आम्ही निषेध करतो आहे. पत्रकारांचा सन्मान, अकोलेकरांचा सन्मान हा झालाच पाहिजे. याकरता आम्ही आता सभागृहात भांडणार आहे, माहेरी भांडतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मी पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील बातम्या. पुणे अकोला मार्गावर धावणाऱ्या हिरकणी एसटी बसच्या मागील टायरला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास चिखलीपासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर घडली. या बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार बस प्रवासात असताना मागील बाजूच्या टायरला अचानक आग लागली आणि काही वेळातच टायर फुटला. आग लागल्याचे लक्षात येताच बस थांबवण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. नागरिकांच्या सहकार्याने बसच्या मागील बाजूस लागलेली आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विशेष म्हणजे बसच्या मागून येणाऱ्या एका वाहनाने ओव्हरटेक करून बस थांबवण्यास मदत केली. बस वेळीच थांबवण्यात आल्याने आग अधिक वाढण्यापासून रोखता आली.
बस काही अंतर पुढे गेली असती तर आग वाढून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे गोवंश चोरीच्या घटना पुन्हा वाढल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शेख अजमत अब्दुल रऊफ राहणार हातरुण यांच्या मालकीचे लाल रंगाचे एक वासरू चोरीला गेले. वासरू बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियासह ग्रामस्थांनी परिसरातील विविध ठिकाणी शोध घेतला. तसेच बाजारपेठ, जनावरांचे बाजार आणि परिचित व्यक्तींकडे चौकशी सुद्धा करण्यात आली. मात्र अद्याप वासराचा कोणताही ठोस तपास लागलेला नाही. या प्रकरणी शेख अमजद यांनी 9 ऑगस्ट रोजी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही दिवसापूर्वी त्याची एक गाय देखील चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास उरळ पोलीस करीत आहे. सलग चोरीच्या घटनांमुळे गोपालकांमध्ये चिंता वाढली असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नांदुरा हिंगणे गव्हाड येथील अनुसूचित जातीच्या बेघर मजुरांसाठी शासनाने संपादित केलेल्या 32 आर जमिनीचा गावठाणात समावेश करण्यासह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. 13 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू झालं आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी मलकापूर यांच्या 19 मार्च 1975 रोजीच्या आदेशानुसार सर्वे क्रमांक 101 गट क्रमांक 239 मधील 1.42 हेक्टर क्षेत्रातील 32 आर जमीन बेघर मजुरांच्या झोपडपट्टीसाठी संपादित करण्यात आली होती. मात्र या जमिनीची ग्रामपंचायत अभिलेखात अद्याप नोंद झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 32 आर जमीन व त्यावरील घरांचा गावठाणात समावेश करावा, वगळलेल्या 17 कुटुंबांच्या घरांची नोंद करावी, तसेच पात्र कुटुंबांच्या नावे 7/12 नमुना 8 व मालमत्ता पत्रक करून द्यावे या प्रमुख मागण्या आहेत. कपिल इंगळे, सहदेव राठोड, गोकुळ साठे, सुशील इंगळे, रोहिदास ब्राह्मणे आणि संजय सोळंके हे उपोषणाला बसले आहेत. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमकडे राज्याचे लक्ष, बोगस मतदानावर होणार न्यायालयात सुनावणी. अमरावती येथे टॉवरवर चढला युवक, बुलढाणा सारंगपूर ग्रामपंचायत विरोधात आंदोलन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस दलाची तिरंगा बाईक रॅली. अकोला महापालिका सभेचे प्रक्षेपण बंद केल्याने विरोधक आक्रमक, पायऱ्यावर बसून केले आंदोलन. आपण अद्यापही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत असेल. तत्पूर्वी बघत रहा अजिंक्य भारत न्यूज. मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.